नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही 10वी पास असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण 10वी पासवर 9137 जागेची मेगा भरती निघालेली आहे. तर यामध्ये ड्रायव्हर, सफाईगार, माळी, स्वयंपाकी यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. ही भरती कोणत्या विभागात निघालेली आहे, कोणकोणत्या पदांचा समावेश आहे, एकूण जागा किती असणार आहे, हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर 9137 जागेची जी भरती निघालेली आहे, हे जागा वेगवेगळ्या राज्या मिळून आणि वेगवेगळ्या पदा मिळून असणार आहे. तर आता आपण पाहणार यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी जागा किती असणार आहे. तर बघा मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे ती CRPF मध्ये निघालेली आहे, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. ठीक आहे. तर या ठिकाणी पदे बघून घ्या एक वेळा. तर यामध्ये आहे ब्रॉसबँड, बार्बर, बगलर, कोबलर, कुक, कारपेंटर, ड्रायव्हर, माळी, मोटर मेकॅनिकल विकर, पाईप बँड, पेंटर, सफाई कर्मचारी, टेलर, वॉटर करियर आणि वॉशरमॅन. तर या पदांची भरती होणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये महिला आणि पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात. तर महिलांच्या जागा फक्त 79 आहे आणि पुरुषाच्या आहे 9096. टेक्निकल आणि ट्रेडमन या पदांची भरती होणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्र जागा दिलेली आहे 680. लक्षात ठेवायचं, महाराष्ट्र जागा आहे 680 आणि मध्ये पदानुसार जागा व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. आणि यामध्ये महिला जे विद्यार्थी आहे, महिला जे आहेत, महिला फक्त याच पदासाठी आपला अर्ज भरू शकतात आणि त्यांच्या जागा किती आहे तुम्ही चेक करून घ्यायचे. महिला महाराष्ट्रामध्ये कमी जागा 8 जागा आहे महिलांच्या. ठीक आहे. महिला पुरुष दोन्ही अर्ज करू शकतात, पण महिला जागा या ठिकाणी कमी आहे. अर्ज भरताना या गोष्टी जरा लक्षात ठेवायचं. तसेच या ठिकाणी मेसन, इलेक्ट्रिशियनचा पण जागा दिलेली आहे. तर याची पात्रता बघून घ्या. तर यासाठी जी वयोमर्यादा मागितलेली आहे ते 1/1/2026 नुसार असणार आहे. पण लक्षात ठेवा, 21 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी. लक्षात ठेवायचं, 21 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला ही जी वयोमर्यादा ही ड्रायव्हरसाठी आहे. ठीक आहे. ड्रायव्हरसाठी 21 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC SC ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक. आणि बाकीच्या पोस्ट आहे याची जी वयोमर्यादा असणार आहे ते 18 ते 23 वर्षापर्यंत. या सर्व पोस्ट या ठिकाणी दिलेल्या 18 ते 23 वर्षापर्यंत. आणि यामध्ये पण SC SC ला 5 वर्ष अधिक आणि OBC ला 3 वर्ष अधिक राहणार आहे. तर आता पदानुसार पात्रता बघून घ्या. ड्रायव्हरची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि हेवी ट्रान्सपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स. लक्षात ठेवायचं, हेवी ट्रान्सपोर्ट व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला हेवी लायसन्स मागितलेलं आहे. नंतरची पोस्ट आहे मेकॅनिकल मोटर व्हेकल. त्याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि तुम्हाला या ठिकाणी ITI मागितलेला मेकॅनिकल मोटर व्हेकलचा. ठीक आहे. 10वी पास आणि 2 वर्षाचा ITI मोटर मेकॅनिकलचा. ठीक आहे. जर तुमचं ॲप्रेंटिसशिप झालं असेल मोटर व्हेकलमध्ये तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता. आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहे त्यांची पात्रता मागितली आहे 10वी पास. लक्षात ठेवा, बाकी ज्या पोस्ट आहे ऑल अदर ट्रेड्समन ज्या पोस्ट आहे 10वी पास मागितलेले आहे. ठीक आहे. पण ड्रायव्हर आणि मेकॅनिकल मोटर व्हेकल यालाच फक्त टेक्निकल पात्रता मागितलेली आहे. ती पॉइंटर विंगची जी पोस्ट आहे मेशन इलेक्ट्रिकल याची पात्रता मागितली 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये 1 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. तर या पोस्ट दिलेल्या याची पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची. तर यासाठी जे एक्झाम शुल्क आहे ते आहे 100 रुपये. लक्षात ठेवायचं, एक्झाम शुल्क या ठिकाणी 100 रुपये आहे. तर ही एक्झाम शुल्क फक्त ओपन, OBC आणि EWS पुरुषांना भरावी लागेल. SC ST महिला माजी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे. ठीक आहे. हे बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता. आणि तुम्हाला यासाठी सेंटर जे मिळणार आहे ते महाराष्ट्राकरिता नागपूर दिल्या जाणार आहे. एवढं लक्षात ठेवायचं, नागपूरमध्ये तुम्हाला एक्झाम वगैरे या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तसेच पुणेमध्ये पण या ठिकाणी सेंटर दिलेले आहे. तर यासाठी फिजिकल कशा प्रकारे होते तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. 5 किलोमीटर धावणे होणार आहे 24 मिनिट मेलसाठी. महिलांसाठी 1.6 किलोमीटर रनिंग 8.30 मिनिट. ठीक आहे. पदानुसार फिजिकल घेतल्या जाणार आहे, हे प्रत्येकाने चेक करून घ्यायचं. आणि फिजिकल स्टँडर्ड मागितलेले आहे 162.5 सेंटीमीटर हाईट पुरुषाला, महिलाला 150 सेंटीमीटर. तर चेस्ट मागितले पुरुषाला 76.5 सेंटीमीटर अधिक. ठीक आहे मित्रांनो, फिजिकल व्यवस्थित चेक करून घ्यायची. फिजिकल पात्रता या ठिकाणी दिलेली आहे, हे चेक करून घ्यायची. आणि तुमचा 100 मार्कचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे. जनरल इंटेलिजन्स रिझनिंग
जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, इंग्लिश किंवा हिंदी दोनपैकी तुम्ही एक निवडू शकता. प्रत्येकाला 25 क्वेश्चन असणार आहे, 25 मार्क्स असणार आहे आणि वेळ असणार आहे 2 तासाचा आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे. अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते होणार आहे 20 एप्रिल पासून आणि लास्ट डेट असणार आहे 19 मे. लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात 20 एप्रिल पासून होणार आहे आणि लास्ट डेट असणार आहे 19 मे. ठीक आहे, 19 मे पर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. अर्ज भरायला सुरुवात 20 एप्रिल पासून होणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात व्हायची आहे 20 एप्रिल पासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि 19 मे ची अंतिम तारीख राहणार आहे. ठीक आहे, संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची आणि नंतर आपला अर्ज भरायचा. टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.